श्रीरामपूर शहरात मागील महिन्यात हॉटेल तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूरकरांच्या वतीने 4 दिवस बंद पाळण्यात आला होता। त्या हत्येला 1 महिना उलटूनही हत्येत सहभागी असलेल्या गुंडांवर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानुसार मोका अंतर्गत कारवाई न झाल्यामुळे दुबैया कुटुंबियांनी श्रीरामपूरमधील गांधी पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे। या आंदोलनाला शहरातील सर्व पक्ष आणि सकल हिंदू समाजाचा पाठिंबा आहे। आकाशचे वडील शेखर दुबैया यांनी सांगितले की आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, पण श्रीरामपूरकरांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेले नाही। माझ्या मुलाच्या हत्येला 1 महिना उलटला आहे। पोलिसांनी आम्हाला गुंडांवर मोका लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु अजूनही आरोपी सापडलेले नाही। जोपर्यंत गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील। 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आज सुद्धा श्रीरामपूर नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले नाहीये। माझ्या मुलाची गेल्या महिन्यात हत्या झाली। हत्या आज त्याला 1 महिना उलटलेला आहे। आणि ज्यावेळेस आम्ही हत्या झाल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की या माग जे काही गुंड आहे, जे काही गुंडाच्या टोळ्या आहेत, या सर्वांना आम्ही अटक करून यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करणार आहोत। त्यांनी आम्हाला हा शब्द दिला होता, पण गेल्या 1 महिन्यात अजून कोणतेही गुंड ज्या या हत्येमागे आहेत ते अजून काही सापडलेले नाहीयेत। त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाहीये। मग हे कधी कारवाई होणार, कधी या गुंडांना अटक होणार? त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। या सर्व गुंडांना धरून यांच्यावर कारवाई करून यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपल्या मागणीची दखल शासनाने केलं, हे उपोषण किती दिवस चालणार आहे असं म्हणतात? जोपर्यंत हे गुंड धरून यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन चालू ठेवणार आहोत। नागपूरमध्ये 1 महिन्यापूर्वी धर्माने हिंदू असलेल्या आकाश दुबैयाची हिंदू गुंडाकडून हत्या झालेली आहे। आणि या हत्येच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या नावाखाली बेग गँगनी जे गुन्हेगारी साम्राज्य उभं केलं आणि जो त्यांच्या गुन्हेगारांनी बेग गँगच्या टोळीने जो गुन्हेगारीचा उच्चाद मांडला या श्रीरामपूर शहरामध्ये, याचं समूळ उच्चाटन व्हावं अशी त्यावेळेला मागणी होती। आणि या बेग गँगला आम्ही मोका लावू बडून SP साहेबांनी लेखी दिलेलं होतं। या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्रीरामपूर शहरात त्यांचे गुंड राजरोज फिरतायत, लोकांना दम देत आहेत, गुन्हे घडतातच आहे। आणि म्हणून या बेग गँगच्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन व्हावं या ठिकाणी दुबैया कुटुंब धरण्याला बसलेलं आहे। या धरण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। या आंदोलनात विविध पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा।